शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं एक महत्त्वाचं शिबिर पार पडत आहे. या शिबिराचं आयोजन ज्यांनी केलं आहे ते प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये शिबिर पार पडलं होतं. पक्ष एक होता, सर्वजण एकत्र होते, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. आज मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. आज एकच गट या ठिकाणी आहे. काय भावना आहेत? गट जरी एक असला तरी गर्दी मात्र तेवढीच आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त आहे. आम्ही जेवढे लोकांना आमचे राज्यभरातले पदाधिकारी निमंत्रित केले होते, जवळपास 90% उपस्थिती या ठिकाणी. काहींचे काय आजारी असतील किंवा काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतील असे सांगून, परंतु सर्व आसन व्यवस्था पूर्ण त्या ठिकाणी भरलेली आहे. आणि आदरणीय पवार साहेबांवरती निष्ठा असणारा राज्यभरातला कार्यकर्ता, राज्यभरातले पदाधिकारी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता, पक्षातल्या इतर ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता आणि इतर जे वक्ते आम्ही मान्यवर निमंत्रित केलेले आहेत, या सर्वांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता उत्सुक आहेत. आणि मोठ्या प्रमाणावरती खरं कार्यकर्त्यांची उत्सुकता या ठिकाणी दिसून आलेली आहे. आणि यामुळेच एक पवार साहेबांविषयी जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी दिसून आलं. खरं नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे 2 आमदार आहेत. एक आमदार इथं माझ्यासमोर बसले, दुसरे कुठे गेले? नाही, ते आमची आधीच चर्चा झाली होती. त्यांनी शिबिराचं नियोजन होण्याआधीच पूर्वनियोजित त्यांचा दौरा होता आणि शिबिराची पण डेट ॲक्च्युली आधी आमची 23-24 ठरणार होती. ती जरा नंतर गर्दीचं, इथल्या सुट्ट्यांचं बघून अचानक पुढे ढकलली आम्ही. त्यामुळं ते त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. असं कुठलाही बाकीचा काय, म्हणजे तुमच्या मनात असं काय विषय नाही. ते माननीय अध्यक्षांची, पवार साहेबांची परवानगी घेऊन पूर्वनियोजित त्यांचा कुठला तरी कार्यक्रम त्याकरता गेलेले आहेत. कौटुंबिक मला वाटतं बहुधा त्यांचा कार्यक्रम असावा काहीतरी. नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं. आमदारांना निधी वाटपासंदर्भामध्ये अनेक बातम्या समोर येत आहेत. शरद पवार गटावर मात्र अन्याय झाला अशा पद्धतीची माहिती मिळते. 12 आमदार तुम्ही सध्या आहात आणि त्या आमदारांना निधीच दिला गेलेला नाही असं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. खरं लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सरकारकडनं या ठिकाणी होतंय. आमच्याही मतदारसंघात राहणारी लोक ही काय महाराष्ट्र राज्यातलीच लोक आहेत. ही देखील गोरगरीब सर्वसामान्य जनता आमच्याही मतदारसंघामध्ये राहते. आणि सरकारचं काम हे खरं पक्ष म्हणून सरकार चालतंय खरं. आणि विरोधी पक्षाच्या आमदारांची म्हणजे निधी न देता त्या ठिकाणी अडवणूक करण्याचं धोरण त्या ठिकाणी चाललंय. हे लोकशाही व्यवस्थेला कुठेतरी मारक आहे. पण ठीक आहे, जनता 8-10 महिनेच आहेत. 10 महिन्यानंतर आमचं सरकार येणार हे आम्हाला आत्मविश्वास आहे. जितेंद्र आव्हाड बोलताना असं म्हणत होते की निधी वाटपासंदर्भात हे आत्ताचं नाही, हे आधीपासूनच सुरू आहे. अजित पवार जाणीवपूर्वक त्यांना जी ठरवलेली लोक होती त्यांना निधी देत होते, त्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत होते. इतर जी मंडळी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. खरंच असं होतं? मी काय ऐकलं नाही त्यांचं काय वक्तव्य, मी काय ऐकलं नाही तसं काय. पण मला माहीत नाही ते काय बोलले त्याच्यावर काय. परंतु सध्या ज्या पद्धतीनं परिस्थिती आहे, निधी दिलेला नाही आहे तुम्हाला आणि नाराजीचा एक सूर आहे. जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं होतं की माझ्या मतदारसंघातले काही बाहेरून आलेली लोक नाही आहेत, शेवटी आम्ही देखील लोकांची कामं करतोय. तुम्ही आमच्याशी जरी वाद असला तरी लोकांची जी कामं आहेत ही सगळी रखडून राहिलेली नाही. काय आहे, शेवटी आमदाराचं काम असतं की आपल्या मतदारसंघातले प्रश्न सरकारपुढं मांडणं. आणि सरकारची जबाबदारी असते की राज्यात सर्वदूर जिथे गरज आहे तिथं निधी जाणं हे सरकारचं काम आहे. त्याच्यामध्ये कुठं भेदभाव करणं हे सरकारचं हेतू नसला पाहिजे. सरकार हे राज्याचं सरकार आहे. त्यामुळे राज्यात कुठल्या पक्षाचा आमदार आमचा आहे नाही हे न बघता राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवणं, राज्यातल्या जनतेला आवश्यक तिथं निधी उपलब्ध करणं, राज्यातल्या जनतेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. आणि हे जर ठराविक पॉकेटमध्ये जर सरकार जाणीवपूर्वक हे जर काम करत नसेल तर हे घटनात्मक सरकार चाललेलं नाही आहे. आणि तसंही हे घटनात्मक सरकार नाहीच आहे, हे आता लवकर कळणारच आहे. मला जी माहिती आहे त्यानुसार प्राजक्त तनपुरे हे असे आमदार आहेत ज्यावेळेस सगळे राष्ट्रवादीतले आमदार, बहुतेक आमदार असं म्हणत होते आपण भाजपसोबत गेलं पाहिजे आणि सह्या करायला तयार झाले होते. मात्र प्राजक्त तनपुरे एकमेव आमदार होता ज्यानं त्यावर सही केली नव्हती. नाही, सही केली नव्हती असं म्हणणार नाही. शेवटी आता नेत्यांच्या समोर आम्हाला जास्त त्यावेळेस काही बोलता आलं नाही. पण माझ्या मनातली एक मन माझं सांगत होतं की आपण पवार साहेबांना सोडू नये. आणि बाहेरून मी 1-2 लोकांशी तसं बोललो देखील. थोड्या वेळ मी त्या रूममधनं उठून देखील गेलो होतो. पण शेवटी आता दादांच्या समोर सगळ्यांच्या एक ह्याच्याप्रमाणे सही केली होती, मी असं म्हणणार नाही. पण मात्र नंतर मी सांगितलं की माझं मन त्या ठिकाणी हे जे काय होतंय हे काय मला योग्य वाटत नाही आहे. आणि आदरणीय आपला विचार, हा विचार आपला कुठेतरी सोडताना कुठेतरी मनाला थोडंसं जरा हे होतंय. ज्या लोकांवर आपण टीका करतोय, ज्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत, अशांच्या मांडीला मांडी लावणं हे कुठेतरी मनातल्या एका कोपऱ्यात पटत नाहीये, ही भावना मी व्यक्त केली होती. रोहित पवार सातत्यानं पत्रचोरीचा मुद्दा हाती घेत असतात.
अजित पवारांना पत्र चोरलं असं थेट ते दोनदा माध्यमांशी बोलताना म्हटलं होते. मुळात किती पत्रांवर तुम्ही सह्या केल्या होत्या, अशी किती पत्र आली होती? कारण की सगळ्या पत्रांचा गोंधळ सध्या पाहायला मिळतोय. एक तर अजित पवारांना ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते करावं त्यासाठी पत्र दिलं, ते कुठेतरी नेऊन दिलं आणि सत्तेमध्ये सहभागी झालं. अनेक पत्रांचा संदर्भ आहे. मला बाकीची पत्र आठवत नाही विरोधी पक्षाच्या याच्यावर माझी काही सही नव्हती. पण आम्ही सुरुवातीला जेव्हा नवीन आमदार झालो आणि पहिल्यांदाच ज्यावेळेस पक्ष कार्यालयामध्ये गेलो होतो नवीन आमदार निवडल्यानंतर, त्यावेळेस मात्र सह्या आम्ही केल्या होत्या. ते काय बघितलं शेवटी आता पक्ष कार्यालयात पत्र आहे म्हणून आम्ही सह्या केल्या होत्या. त्या पत्राचा मात्र बहुधा तिकडं पहाटेच्या शपथविधी करता उपयोग झाला असं आमचं मत आहे. बाकीच्या पत्रांचं काय मला माहीत नाही मात्र काय. शेवटचा प्रश्न, तुमचे साखर कारखाने आहेत, तुमच्या इतर मित्रांचे देखील साखर कारखाने आहेत. कारखान्यांच्या बाबतीमध्ये सगळ्या प्रामुख्यानं तुम्ही अडचणींना सामना करताय कारण की तुम्हाला निधी मिळत नाहीये. काही कारखान्यांना निधी दिला गेला, मात्र काही कारखान्यांवर अन्याय करण्यात आला. जे सत्तेत गेले त्यांना अडचण नाहीये, जे सत्तेच्या बाहेर राहिले ते अडचणीत आहे. नाही, बरोबर आहे. नुसतं साखर कारखान्यांविषयीचा असं विषय नाही आहे खरं. म्हणजे राज्य सरकार हे काही ठराविक राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून हे सरकार काम करते. वेरॅज मंत्री जेव्हा शपथ घेतो कुणाही विषयी मी आकसभाव किंवा ममत्व भावना ठेवणार नाही वगैरे अशी शपथ आहे. या सरसकट या शपथेचं उल्लंघन चालू आहे आणि आपल्याला जे सोयीस्कर आहे तिथं मदत करायची, आपल्याला जे अडचणीचं आहे तिथं जाणून बुडून हे करायचं, हे या घटनेचं त्या ठिकाणी तोडफोड चालू आहे खरं ही सगळी. मला अशी माहिती मिळाली होती की असं एक पत्र आलं होतं ज्या पत्रावर काही लोकांना सह्या केल्या होत्या. ते पत्र राज्य सहकारी बँकेच्या विरोधात तक्रारी करणारं होतं आणि त्यामुळे राज्य सहकारी बँकेकडून जाणीवपूर्वक काही आमदार आहेत साखर कारखाने असणारे, ह्यांना निधी दिला जात नाहीये कारण त्यांना तशी उत्तरं देण्यात येतात की तुम्ही आमच्या विरोधात तक्रारी करताय ना आणि आम्ही तुम्हाला कसं काही निधी द्यायचा. परंतु प्रत्यक्षात त्या आमदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही कधी अशा पत्रांवर सह्याच केलेलं नाही. याच्या बाबतीत मला काय कल्पना नाही मला बाबतीत. पण मात्र काही ज्या केसेस आहेत ईडीच्या मध्ये चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये मात्र काही लोकांच्या फाईलच हरवतात आणि आमची मात्र चार्जशीटमध्ये नावं येतात. हे देखील मोठं अजब आहे. म्हणजे तिकडं गेलं की फाईल, मी विचारणार आहे की फाईल हरवण्याकरता नेमकं काय करावं लागतं. म्हणजे ही मोठी या देशातली तपास यंत्रणा आहे आणि फाईल हरवते म्हणून एखाद्या आरोपीवरची केस मागे घ्यावी लागते कारण की तो आरोपी आता आज त्या बाजूला गेलेला आहे आणि आम्ही मात्र निष्ठावान त्या ठिकाणी आहोत. आमचे मात्र चार्जशीटमध्ये नावं येतात. ठीक आहे, आम्ही सामोरं जाऊ गोष्टींना. सर, आजच तुम्ही आता या फाईलचा उल्लेख केला आणि आजच शरद पवारांच्या बाबतीमध्ये किरीट सोमय्या यांना आरोप केला. जवळपास 20,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. त्यांना आपल्या भावासाठी जमिनीचं जे आरक्षण होतं ते बदललं, असे वेगवेगळे आरोप त्यांना केलेला आहे. पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं तुमच्या मित्रांच्या बाबतीत जे झालं ते आता शरद पवारांच्या बाबतीत करण्याचा प्रयत्न नाही? किरीट सोमय्या साहेबांनी आजवर ज्यांचे पहिले जे आरोप केलेले आहेत त्याचा आधी पाठपुरावा पूर्ण करावा. म्हणजे ह्याच्या अगोदर आमच्या मुश्रीफ साहेबांवर केले असतील की ज्या कुणांवरती केले असतील तर त्याचं आधी एक गोष्ट कुठेतरी तडीला न्यावी ना, एक गोष्ट कुठेतरी तडीला न्यावी, नंतर त्याच्या हवेत बार करावेत. खरं सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच किरीट सोमय्या यांचा समाचार घेताना प्राजक्त तनपुरे यांना म्हणलंय की आधी जी प्रकरणं होती त्याचा तरी निदान पूर्णत्वास न्या, ती तरी जरा तडीस मिळवा आणि त्यानंतर बाकीच्या प्रकरणांसंदर्भामध्ये तुम्ही आरोप करा किंवा बाकीच्या प्रकरणांचा खुलासा करा. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.